आज मस्त अशी आंबट गोड चिंच गुळाची चटणी जी आहे ती पाहूया। एकदा बनवा आणि वर्षभर साठवून ठेवा। अशा प्रकारची कुठल्याही चाटवर वापरता येते। त्यानंतर जे आहे मस्त अशी चटकदार पुदिना चटणी सुद्धा पाहूया। तर अगोदर जे आहे पुदिना चटणी तर इथे जे आहे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या, भरपूर अशी कोथिंबीर घेतली आणि जितकी कोथिंबीर घेतली त्याचा अर्धा जे आहे इथे पुदिन्याचे पान घेतलेले आहे। आता ही चटणी जी आहे 15 दिवस स्टोर करता येते, यापेक्षा जास्त स्टोर करता येत नाही। त्यानंतर जे आहे 1 ते 2 इंच अद्रकचा तुकडा घातला आणि त्यानंतर 2 ते 3 चमचे जे आहे नायलॉन शेव घाला किंवा मग खारी बुंदी असते ती घातली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि चटणीचा जो कलर आहे तो हिरवागार राहण्यासाठी इथे काही बर्फाचे तुकडे वापरत आहे, कारण ज्यावेळेस आपण मिक्सर चालवतो तर मिक्सरची जी गरमी असते त्यामुळे चटणी जी आहे काळसर पडते, त्यासाठी ते बर्फाचे तुकडे वापरले। आणि हे बघा अशा प्रकारे चटणी आपली तयार झाली। 15 दिवस जे आहे एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजरमध्ये स्टोर करून ठेवा, सहज टिकते। त्यानंतर चिंच गुळाची चटणी सुद्धा पाहूया, जी की वर्षभर टिकते। एकदा बनवा आणि वर्षभर खा। कुठल्याही चाटवर खा किंवा काहीही बनवलं भेळ वगैरे तरी सुद्धा चिंचेची चटणी जी आहे लागतेच। त्यासाठी ते जे आहे चिंचेचा कोळ घेतलेला आहे। आता चिंचेचे आहे अर्धा किलो चिंच मी भिजवून म्हणजे चिंच बुडेल इतकंच पाणी घालून जे आहे चिंचेचा पल्प काढलेला आहे आणि त्यानंतर अर्धा किलो चिंचेमध्ये 400 ग्रॅम गुळाचा वापर केलेला आहे। त्यानंतर गुळ जे आहे अशा पद्धतीने बारीक करून घेतला आणि चिंच आणि गुळ जो आहे खालीच मिक्स करून घेते। आता चिंच भिजवताना खूप जास्त पाण्याचा वापर नाही करायचा, फक्त चिंच बुडेल पाण्यामध्ये इतकंच आपल्याला पाणी वापरायचं आहे। त्यानंतर चिंच आणि गुळ व्यवस्थित मिक्स करून घेतलं, गॅसवर ठेवलं आणि मीडियम फ्लेमवर जे आहे गुळ मस्तपैकी वितळून घेऊया। आता जर आपण चिंच भिजवायला जास्त पाणी घातलं तर गुळाचं पण पाणी होतं आणि मग चिंचेची चटणी जी आहे पातळ होते। त्यासाठी चिंच भिजवताना पाण्याचं प्रमाण जे आहे कमी ठेवायचं। त्यानंतर इकडे आपला गुळ जो आहे छान पद्धतीने विरघळला आहे आणि चिंचेची चटणी शिजून कलर सुद्धा छान आलेला आहे। त्यानंतर 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर घेतली, 2 चमचे साखर घेतली, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हिंग, हे सर्व मसाले जे आहे यामध्ये घालून घेऊया आणि परत 2 ते 3 मिनिटं जे आहे मंद आचेवर मस्त अशी शिजून घेऊया। आपण चटणी जी आहे जितकी चांगली शिजवतो तितकी वर्षभर जी आहे सहजपणे टिकते। आणि ज्यावेळेस आपण चिंचेची चटणी शिजून घेतलेली आहे आणि थंड करण्यासाठी ठेवूया तर काळजीपूर्वक आपल्याला याला जे आहे अजिबात पाणी वगैरे किंवा पाण्याचा हात वगैरे न लागू देता आपल्याला ही चटणी जी आहे थंड करून घ्यायची आहे। आणि हे बघा मस्त असा कलर आलेला आहे का नाही आणि कन्सिस्टन्सी सुद्धा एकदम बेटर झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपली हिरवी चटणी आणि चिंच गुळाची चटणी तयार आहे। रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आणि सोप्या घरगुती साहित्यातल्या रेसिपीजसाठी। चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये।